हे आहे वैष्णवी मीडिया ग्रुप आणि आपण पाहत आहात CV9 मराठी. आम्ही दाखवतो फक्त सत्य. या बातमीचे प्रस्तुतकर्ते आहेत दंतचिकित्सेसाठी भंडारा जिल्ह्यातील प्रसिद्ध डॉक्टर शुभम मनगटे यांचे मनगटे डेंटल हॉस्पिटल, गोवर्धन नगर, देव्हाडी रोड, तुमसर. हर हर महादेव. काल रात्री आम्ही जवळपास 12 वाजतापर्यंत यमुनोत्रीवरून बरकोट इथं सिटी आहे या ठिकाणी आलो, मुक्काम केला. आणि आज सकाळी आता निसर्गाच्या सान्निध्यात या झरण्याच्या खाली बघू शकता हा सुंदर असा अति सुंदर झरणा इथं या ठिकाणी आलो. मनसोक्तपणे आंघोळ केली. खूप सुंदर वाटत आहे, खूप बरं वाटत आहे, समाधान वाटत आहे. हिमालयाच्या प्रकृतीमध्ये आम्ही इथं आंघोळ वगैरे करत आहोत त्याच्या झरण्याच्या खाली. थंड पाणी म्हटलं तर खूपच थंड पाणी आहे. 2 डिग्री 3 डिग्रीचे पाणी असू शकते हा. तर तरी पण मजा भरपूर आली. आपल्यासोबत आहे बालगोपाल, वानरसेना पण आहे आपल्यासोबत. हे आपली वानरसेना पण आहे सोबत आमच्या. हे आली मस्त मनसोक्तपणे आंघोळ केली इथं झरण्यामध्ये. फार बरं वाटलं. आता इथून रुद्रप्रयागला निघू आम्ही. सायंकाळपर्यंत रात्रीपर्यंत रुद्रप्रयाग पोहोचू. तिथं आमचं मुक्काम राहील आणि नंतर मग पुढच्या यात्रा राहील आमची. चला, हर हर महादेव. तर मित्रांनो आता निघालो आम्ही बरकोटवरून. काय जा रे सर? उत्तर काशी इथं संध्याकाळपर्यंत पोहोचू. उत्तर काशी बरकोटवरून फक्त 100 किलोमीटर सांगत आहेत. आपल्याकडे 100 किलोमीटर म्हटलं म्हणजे दीड ते हार्डली 2 तास पुष्कळ झाले. पण या ठिकाणी तुम्ही बघू शकता एवढा हा हिली एरिया आहे. हा छोटा रोड आणि खूप हा हिली एरिया. त्यामुळे इथं 20 किलोमीटर पर आवर फक्त एवढाच आपण गाडी मुवमेंट होऊ शकते. त्याच्यावर नाही 15 किलोमीटर एका तासात, 20 किलोमीटर एका तासात. म्हणून 100 किलोमीटर जायला कमीत कमी 6 ते 7 तास लागतील आता यांचे म्हणणं आहे. तर आता निघालो आहे आम्ही बरकोटवरून. मागील 1-1.5 तास झाला. बघू शकता हे समोर व्ह्यू. खूपच सुंदर हिमालय, उत्तराखंड, पुष्कर सिंग धामी यांचे राज्य. फारच छान. हर हर गंगे. आता सकाळचे जवळपास 6 वाजले आहेत. आम्ही गंगोत्री धामसाठी निघालो. कोणते प्रयाग आपण? कोणते? उत्तर काशी. उत्तर काशीवरून आम्ही सकाळी साधारण 5 वाजे निघालो. आता रस्त्यामध्ये आहो. आपल्यासोबत आपली भक्त मंडळी बघू शकता. साधारण 6 तासाचा रस्ता सांगितला आहे. हरिहर मित्रांनो, आता सकाळी 5 वाजे आम्ही उत्तर काशीवरून गंगोत्रीसाठी निघालो आहे. गंगोत्री दर्शनासाठी आपल्यासोबत जे आलेले आहेत भक्त मंडळी, कुंजी भाऊ, सुनील भाऊ, माजी नगरसेवक, BJP अध्यक्ष तुमसर, शेखर मलेवार आपल्यासोबत आहेत. आम्ही इथं आता गंगोत्री धामसाठी जात आहोत. साधारण 12 वाजेपर्यंत पोहोचू अशी शक्यता आहे. चला, हर हर महादेव, हर हर गंगोत्री. लाइनी में आना बढ़िया. इधर मागे वाले दबते ना.
तर मित्रांनो, गंगोत्री रोडवर लंबा जाम लागलेला आहे. माहिती नाही आता किती वेळानंतर खुलते. गंगोत्री रोडवर आहोत आणि जाम लागलेला आहे. इथं थांबले होत. आता काही लोक आता आपल्या गाडीतले फोटो काढून राहिले. वंजरीजी काय सांगाल? त्या साईडला या. छान वाटलं आपल्याला. गंगोत्री रोडवर गंगोत्री रोडवर आहे जाम जाम लागलेला आहे. काय म्हणाल? हा, यांच्यासाठी आता होत आहे, ते सुरू करत आहे ते लोक. एक गाडी सोडत आहे आता. आमची गाडी मागा. आता मी गंगोत्रीला चालला जाऊ. मी आता दर्शन चला. वगैरे सांगा. हर हर गंगोत्री, हर हर गंगे. हे बघा इकडे लांब आता जाम सुरू झालेला आहे. आमचे फोटो सेशन चालू आहे. आपले हिरो लोक आहेत इथं. हे बघा हे नवीन मॉडेल, आपले लेटेस्ट मॉडेल बघा हे. हा, महिला मंडळ जाम लागलेला आहे. कसं वाटत आहे? जाम लागलेला आहे इथं. थांबल्यात तुम्ही? नैसर्गिक वातावरण असल्यामुळे खूप छान वाटत आहे. इथंच थांबूसं वाटत आहे. हा, खूप छान वाटत आहे. पातीत आहे. पहाडी एरिया. काय सांगाल? काय म्हणता? हा, बोला. कसं वाटत आहे तुम्हाला? जाम मध्ये बसल्या तुम्ही? छान वाटत आहे. हा, जाम मध्ये फसलेलो आहोत आणि आम्ही हा पहाडीचा पाहून आम्हाला नजारा अत्यंत खुशी होती. मग खाली या ना. गाडीमध्ये बसून काय करता? गाडी कुठे नाही जाणार आहे. खाली या, मस्त फोटो सेशन करा. आस्वाद घेत आहोत. निसर्गाचे आस्वाद घेतात म्हणत आहेत महिला मंडळ. आपल्यासोबत आहे नागपूरवरून आलेले आहेत मॉडल. ड्राइवर भैया क्या बताओगे आप? जाम लग गया है. जाम लग गया, गाड़ियाँ खड़ी हैं. हे आमचे ड्राइवर साहब आहेत. फार सुंदर गाड़ी चलावतात. बहुत ही बढ़िया गाड़ी चलाते. हमको कोई तकलीफ नहीं हो रही है आपसे. ये हमारे दूसरे गाड़ी के ड्राइवर भैया रहते हैं उत्तराखंड में, लेकिन दिखते हैं अन्ना. बढ़िया लग रहा है. ये देखो हसीन वादियों में. ये हसी वादिया, ये खुला आसमां, आ गए हम कहाँ है मेरे साजना. विनोद भाऊ, हो, नमस्कार. उत्तराखंडच्या या पावन भूमीवर आम्ही झालेले आहे. सर्व आम्ही जमलेले आहोत. आज आमच्या निसर्गाच्या आम्ही सर्वांना मजा घेत आहेत. आज आम्ही इथं गंगोत्रीमध्ये गंगोत्री उत्तर काश्मीर उत्तर काशीहून निघून गंगोत्रीमध्ये जात आहे आम्ही आता. आणि हा उशीर झाला थोडा. आनंद घेत आहोत. इतका बरा वाटत आहे इथला क्लायमेट. चला, हर हर गंगे. खालून असं हिमालयाच्या प्राकृतिक दृश्य अप्रतिम. बर्फाळ पहाड्या. वा, खूपच छान. अप्रतिम दृश्य, फारच छान. ही समोर वाहत आहे ही गंगा मैया. इथूनच ज्या रस्ता जात आहे इथूनच पुढे तिकडे जे बर्फाळ क्षेत्र आहे पहाडी, त्या ठिकाणी गंगोत्री, त्या पायथ्याशी गंगोत्री मातेचे उद्गमस्थान. तर असं आहे मित्रांनो गंगोत्री मार्ग. खूपच अप्रतिम दृश्य. हिमच्छादित पहाड्या. खूप आनंद वाटत आहे. खूपच सुंदर. शब्द नाही आहेत एवढा प्राकृतिक दृश्यांसाठी. हर हर गंगे.
मंदिर दिसत आहे. या मंदिरमध्ये गंगोत्री माता जेव्हा पट बनवतात गंगोत्री मातेचे, तर तेव्हा गंगोत्री माता या मंदिरमध्ये येऊन इथं स्थापित करण्यात येते. 6 महिन्यासाठी या ठिकाणी गंगोत्री माता स्थापित राहते आणि नंतर कपाट उघडल्यावर गंगोत्री. आणि हा जो बघून राहिला हा एवढा परिसर, हा धाराली गावाचा परिसर आहे. हा या ठिकाणी मागच्या वर्षी जो ढगफुटी झाली होती त्याच्यानंतर पूर्ण गाव उद्ध्वस्त झालेला होता. हा हेच जागा आहे ती धाराली गाव. पुष्कळ लोक या ठिकाणी मृत्युमुखी पडले होते. हाच तो धाराली गाव आता फक्त जमीन आणि वाळवंट राहिलेला आहे. खूप दुःखद घटना झालेली होती त्यावेळेस मागच्या वर्षी 2025ला. हर हर गंगे. तर फायनली आपण आता इथं आम्ही गंगोत्रीच्या मेन गेटवर आता पोहोचलो आहे. इथपर्यंत आलो. आता इथं आता दर्शनाकरिता जात आहोत. बघू शकता गर्दी भरपूर प्रमाणात आहे. भरपूर प्रमाणात भाविक लोक आलेले आहेत. हे बघा सायकलनी आलेले आहेत. कुठून आलेत चला. हर हर गंगे. बाहर जाने का रास्ता तर आताच माझे यमुनोत्री गंगोत्री मैया चे पावन दर्शन झालेले आहेत. बघू शकता गंगोत्री धाम या ठिकाणी आताच माझे दर्शन झालेले आहेत. फार बरं वाटत आहे. गर्दी फार मोठ्या प्रमाणात आहे. खूप मोठ्या प्रमाणात गर्दी इथं दाटून आहे. हे फक्त हा इथला पटांगणात आहे. पटांगणाच्या बाहेर सुद्धा ही गर्दी गेलेली आहे. आणि हे सिक्युरिटी फोर्स भारतीय सेना सॅल्यूट यांना हे खूप मोठी सेवा देत आहेत इथं भक्तांसाठी. अहोरात्र मेहनत करत आहेत. त्यांच्यासाठी खरंच एक सॅल्यूट होते. हर हर गंगे. पवित्र गंगा नदी, माँ गंगा नदीच्या उद्गम स्थान गंगोत्री. भक्तांची अलोट गर्दी. मी या पावन भूमीवर आलो. आज या माँ गंगेचे मंदिराचे माझे दर्शन झाले. माझे अहोभाग्य. मी फार भाग्यवंत आहे. एवढं लांबून इथं येऊन इथं आज माँ गंगा मंदिरचे दर्शन झालेले आहेत. पवित्र असं गंगोत्री धाम इथं माँ गंगा उद्गम स्थान. धन्य झालो मी आज. हर हर गंगे, हर हर गंगे.